दोषींची काही केली जाणार नाही. रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार. आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा. सोमवारी पहाटे अमरावतीमध्ये घडलेल्या भयानक घटनेनं फक्त शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागात पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला. आग लागली. बघता बघता तिने रौद्ररूप धारण केलं. या दुर्दैवी घटनेमध्ये 3 नवजात बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही बाळं जखमी झाली. त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अमरावतीच्या रुग्णालयातील या घटनेनं अख्ख्या राज्यात खळबळ उडाली आहे. आणि व्हेंटिलेटरचा ज्या स्फोट झाला ते कालबाह्य झाले होते का, त्यात काही तांत्रिक समस्या होत्या का, असे अनेक प्रश्न आता समोर आले आहेत. दरम्यान आगीच्या या दुर्दैवी घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. या आगीच्या दुर्घटनेसंदर्भात त्यांनी संपूर्ण जगाला आगीच्या या दुर्घटनेसंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. नवजात शिशूच्या मृत्यूच्या सखोल चौकशीसाठी समिती गठीत करणार, अशी घोषणा आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 8 दिवसात त्या समितीचा अहवाल समोर येईल. दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळेस दिलं आहे. अमरावतीच्या रुग्णालयात ती दुर्दैवी घटना घडली. ती अतिशय दुर्दैवी आहे आणि या दुर्दैवी घटनेतून आम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील आणि जे यासाठी दोषी आहेत त्यांना जबाबदार धरावं लागेल. व्हेंटिलेटरचा विषय असेल, इलेक्ट्रिसिटीचा विषय असेल, आमच्या यंत्रणेतला दोष असेल, जे दोषी असतील त्यांची काही केली जाणार नाही. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही सगळं करू, पण जी 3 बालकं गेली त्यांच्या कुटुंबियांना जे दुःख झाले ते कशाने भरून येणार नाही. या इतकं दुर्दैवी काहीच नाही, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. या घटनेमागे नेमकी कोणती कारणं आहेत याचा सखोल तपास करण्यात येणार असून दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. आता प्रत्यक्ष पाहणी आपण केली. त्या स्पॉटची पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची घटना घडली ती निश्चितपणे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या एकूणच अनियमितता झाल्या असतील त्या सगळ्या अनियमिततासुद्धा गंभीर आहेत. खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे. फक्त प्रश्न असा आहे की नेमकं जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो की ते कारण शोधणं आणि त्या कारणाप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्यामुळे घडलंय या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमतोय. या आयुक्तांच्या खालच्या अध्यक्षतेखालील कमिटीमध्ये एका बाजूला MSCBचे आपले इलेक्ट्रिकलचे चीफ इंजिनियर असतील, दुसऱ्या बाजूला एम्स सारख्या संस्थेतले सुद्धा नामवंत असतील, DMERचे सुद्धा एक्सपर्ट असतील, की ज्या कमिटीनं पुढच्या 8 दिवसांमध्ये या सगळ्या वस्तुस्थितीचा अहवाल आणि त्याच्याबद्दल प्रत्यक्षात कोण दोषी आहे याच्याबद्दलची स्पष्टता त्या अहवालामध्ये येईल. त्या अहवालानंतर ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल, ज्यांच्यामुळे या घटनाक्रमाला जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई करण्याबद्दल त्या अहवालाप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. आजच्या घटनेतून एका बाजूला चौकशी होईल, त्या चौकशीतनं जे चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती कारवाई होईल, हा भाग एक. परंतु या घटनेतनं भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीच्या महाराष्ट्रात कुठं घटना घडू नयेत त्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा जसं आपण सांगितलं की 3ऱ्या मजल्यावरती ICU करण्यानं सुद्धा काय त्याचे परिणाम होत आहेत आणि ते जर खाली आणतात तर त्यासाठी सुद्धा ही एक्सपर्टची टीम आपल्याला ओपिनियन देईल. त्या सगळ्या ओपिनियनच्या प्रमाणे आपण पुढे जाऊ. म्हणजे पूर्वी CM साहेबांनी सांगितलेलं आहे की दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये ज्या घटना घडली त्याच्याबद्दल 5 लाख रुपये प्रमाणचं कॉम्पेन्सेशन आपण नुकसान भरपाई आपण देतो. जखमींच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी आपण घेतोय आणि त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना त्या सगळ्या पेशंटची जबाबदारी घेऊन आपण पुढे जातो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती.